अजित पवार यांच्यासोबत भाजपनं सत्ता समीकरण जुळवल्यानंतर सिंचन घोटाळ्याबाबत भाजपवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात येत होती। भाजपच्या राज्यातल्या नेत्यांसोबत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्रात येऊन राष्ट्रवादी काँग्रेसला नॅचरल करप्ट पार्टी म्हणून हिणवलं होतं। कथित 70,000 कोटींच्या घोटाळ्यावर राष्ट्रवादीवर ठपका ठेवला होता। आता यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा सिंचन घोटाळ्यावर भाष्य केलंय। ज्या अजित पवारांवर भाजपनं सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते त्याच अजितदादांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ भाजपावर आलीये अशी टीका विरोधकांकडून होऊ शकते। राज्यात गाजलेला 12 वर्षांपूर्वीचा सिंचन घोटाळ्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय। याला निमित्त ठरलंय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं विधान। सिंचन घोटाळ्याबाबत केलेले आरोप चुकीचे नव्हते असं फडणवीसांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय। काय म्हटलंय फडणवीसांनी पाहूयात। मी लावलेले सर्व आरोप योग्य ठरले। मी उपस्थित केलेल्या सर्व बाबींवर कारवाई करण्यात आली। त्या प्रकरणांमध्ये FIR नोंदवण्यात आले, आरोपपत्र दाखल करण्यात आले आणि काही जणांना दोषीही ठरवण्यात आले। यामुळे सर्व निकष दुरुस्त करण्यात आल्याचं मला समाधान आहे। भ्रष्ट कारभाराला आळा बसला आणि निविदा प्रक्रियेत सर्व नियम व अटी लागू करण्यात आल्या। दुसरा मुद्दा म्हणजे अजित पवार हे त्या खात्याचे प्रमुख असल्यामुळे त्यांच्यावर आम्ही आरोप केले, त्यामुळे त्यांना जबाबदार धरणं साहजिकच होतं। या 13 ते 14 वर्षात तपास यंत्रणांनी सर्व काही तपासले, परंतु अजित पवारांची थेट भूमिका असल्याचं कोणत्याही आरोपपत्रात तपास यंत्रणांनी म्हटलेलं नाही। म्हणजे एकाही आरोपपत्रात अजित पवारांच्या नावाचा उल्लेख नाही असं वक्तव्य फडणवीसांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलंय। मला असं वाटतं की गेले अनेक वर्ष या 70,000 कोटीच्या नावाने जे काय आज आम्हाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याची भूमिका जी काय केली अलीकडच्या कालावधीमध्ये अधिक प्रकर्षाने केली जात होती, त्याला पूर्ण विराम देवेंद्रंच्या या मुलाखतींनी मिळालेला आहे। ज्यावेळेला अजित पवार चक्की पिसिंग करत होते तेव्हा त्यांना हे माहीत नव्हतं का? तेव्हा ते मुख्यमंत्री होते, त्यांच्याकडे रिपोर्ट होते आणि सगळं माहीत होतं। पंतप्रधानांसारखा माणूस अजित पवारांवरती आरोप करतो, त्यांना माहीत नाही का अजित पवार आहेत की नाहीत त्याच्यामध्ये? त्याच्यामुळे हे आता सगळं बोलणं हे सगळं कातडी बचावण्यासारखं आहे। आता ते वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ झालेले आहेत। राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं सरकार सत्तेवर असताना 70,000 कोटींचा सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला होता। यासाठी तत्कालीन मंत्री अजित पवार, सुनील तटकरे हे कसे जबाबदार आहेत हे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार ठासून मांडायचे। सिंचन घोटाळ्यासंदर्भातील सुमारे 14,000 पानाचे बैलगाडीभर पुरावे भाजपने सादर केले होते। खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात येऊन राष्ट्रवादी काँग्रेसला नॅचरल करप्ट पार्टी म्हणून हिणवलं होतं। हा सिंचन घोटाळा नेमका काय आहे त्यावर देखील एक नजर टाकूयात। 1999 ते 2009 या काळात सिंचन प्रकल्पांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे। सिंचनावर तब्बल 70,000 कोटी रुपये खर्च केले, मात्र सिंचन क्षेत्रात केवळ 0.1% सुधारणा। 2001 ते 2011 आणि 12 या काळातील प्रकल्पांबाबत कॅग कडून 7 ऑडिट करण्यात आले। सिंचन प्रकल्पांच्या कंत्राट वाटपात पूर्ततेमध्ये अनियमितता आढळली अशी कॅगच्या अहवालात नोंद आहे। अनेक प्रकल्पांसाठी नियोजित केलेल्या किमतींमध्ये अनेक पटींनी वाढ झाल्याचं कॅगने म्हटलंय। 601 प्रकल्पांपैकी 363 प्रकल्पांची नियोजित रक्कम वाढून 47,427 कोटी रुपयांवर गेल्याचं कॅगने म्हटलं होतं। घोटाळ्यामध्ये अजितदादांची अवस्था आम्ही काय करणार? आमचे नाथाभाऊ खडसेंच्या भाषेत सांगायचं झालं तर आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग। तो एनसीपी पर भी करीब 70,000 करोड़ रुपए के घोटालों का आरोप है। महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला, महाराष्ट्र सिंचाई घोटाला, अवैध खनन घोटाला, इनकी लिस्ट भी बहुत लंबी है। इन पर कथित सिंचन घोटाळ्याची 2019 पर्यंत अजित पवारांवर
टांगती तलवार होती. मात्र अजित पवारांनी फडणवीसांसोबत पहाटेचा शपथविधी केल्यानंतर सिंचन घोटाळ्याची धार कमी झाल्याचा आरोप विरोधकांकडून कायम होता. देवेंद्र फडणवीस अजित पवारांचं 1.5 दिवसाचं सरकार कोसळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात एसीबीनं क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर बराच गदारोळ देखील निर्माण झाला होता. मी कधी अजित पवारांच्यावर त्यांनी भ्रष्टाचार केला असं मी आरोप केलेला नाही, परंतु मी फक्त सिंचनामध्ये जर 70,000 कोटी खर्च करून जर 0.1% जर वाढ झाली असेल तर कुठेतरी चिंतेचा विषय आहे. आणि त्यामुळे मी सिंचन खात्याला आदेश दिले होते की तुम्ही महाराष्ट्रातल्या सर्व धरणाबद्दल मला एक श्वेतपत्रिका द्या. श्वेतपत्रिका म्हणजे ही इन्क्वायरी नसते, पण काही जणांचा समज झाला की मी काहीतरी इन्क्वायरीचं लचांड मागे लावलेलं आहे. असं काही नव्हतं. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा, सिंचन घोटाळा, दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा या गाजलेल्या घोटाळ्यांनी महाराष्ट्राचे राजकारण सुमारे 1 दशकभर ढवळून निघालंय. मात्र आता तपास यंत्रणाच म्हणतायत घोटाळा झालेलाच नाही, पर्यायानं कोणी दोषीच नाही. राजकीय परिस्थिती बदलताच तपास यंत्रणांकडून एकामागोमाग एक घोटाळ्यातील संशयितांना क्लीन चिट देण्यात येतेय. सत्तेसाठी वाटेल ते होऊ शकते असे 70च्या दशकात सांगणारा जब्बार पटेलांचा सिंहासन चित्रपट 3 दशकानंतर तीच गोष्ट सांगतोय, हेच खरं वास्तव. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.